सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहे तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे ॐ शान्ति शान्ति शान्तिः गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः तस्मै श्री गुरवे नमः तस्मै श्री गुरवे नमः अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया ठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी ओके, आपण 9व्या अध्यायावर आहोत. श्लोक 31. त्याच्या आधी आपण मागच्या वेळचा गोष्वाळा वाचू करू सुरुवात. अच्छा, मी वाचू का? म्हणजे आपण मागच्या वेळेचं म्हणायला तर माझा. हो, शैलेशचं आधी वाचू दे, चालेल. प्रयत्न केलेला आहे. शैलेश तुझा व्हिडिओ दिसत नाहीये, म्हणजे आहे पण दिसत. अरे माझा कॅमेराचं काहीतरी गडबड आहे, कधीतरी पटकन लागतो, कधी होत नाही. आणि मला ऑफिसच्या याच्यावर घेता येत नाही अशा मीटिंग, त्यामुळे घरचा कॅमेरा गडबड होतो. आणि अलकाचा कॅमेरा, अलकाचा लॅपटॉप तो अलका वापरते सध्या. ओके, ठीक आहे, वाच. हा, तर ओव्या अध्याय 9 ओव्या श्लोक 17 ते 23. या श्लोकामध्ये श्रीकृष्ण ज्ञानरूप यज्ञाने आराधना करणाऱ्या भक्तांबद्दल सांगतात आणि पुढे ते सर्व ठिकाणी मी कसा आहे याबद्दल पण सांगतात. या ज्ञानरूप यज्ञाबद्दल सांगताना ते सांगतात की या ज्ञानरूप यज्ञात मूळ संकल्प हा पशु बांधायचा खांब आहे. द्वैत हा पशु आहे. पंचमहाभूतांचे शब्द स्पर्शादी विशेष गुण म्हणजेच इंद्रिय व प्राण ही सामग्री आहे. अज्ञान हे तुपाचे काम करते. अशा यज्ञात मन व बुद्धी या प्रचोदित ज्ञानरूप अग्नीचे काम करतात. या यज्ञकुंड हा सुखदुःखादी द्वंद्वविषयीची चित्ताची समता आहे. आत्मपरीक्षण करण्याविषयाची बुद्धीची कुशलता ही मंत्रविद्येची शोभा आहे. शांती ही यज्ञ पात्रे आहे. जीव म्हणजेच आपण यज्ञ करणारे आहोत. या यज्ञात जेव्हा जीव म्हणजेच आपण ब्रह्मविचार रूप महामंत्राने व ज्ञानरूप अग्निहोत्र कर्माने जीव व ईश्वर यांच्यातील भिन्नता नष्ट करतो, त्यावेळेस अज्ञानरूप तूप नाहीसे होते व ते जीव पंचमहाभूते शब्दादी विषय व इंद्रिये ही एकरूप होतात. त्यांच्यातील वेगळेपणा नष्ट होतो. अशा वेळेस त्याला सर्व विश्व हे एकच आहे याचा अनुभव येतो. आणि मग मी जीव आहे याची त्याची कल्पना नाहीशी होते आणि सर्व ब्रह्मरूप आहे अशी या ज्ञानाने ज्ञानाने तो पूर्ण होतो. अशा स्थितीत जरी जगातील वस्तू त्याच्या दृष्टीस भिन्न दिसल्यास तरी पण या योग्याला त्या वेगळ्या दिसत नाहीत किंवा भिन्न दिसत नाही. उदाहरणार्थ यावेळी त्या श्रीकृष्ण उदाहरण सांगतात की जसे वेगवेगळे अवयव असतात तरी पण देह एकच असतो, किंवा सूर्यकिरणे जरी वेगळी असली तरी त्याचा सूत्र हा एकच असतो, सूर्य असतो. ओके,
तेव्हा हे ज्ञानरूप म्हणजे ज्ञानी सर्व भिन्न प्राणीमात्रात मीच एकरूप कसा आहे याचे त्याला असे ते जाणतात, त्याचे ते जाणतात. पुढे श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की ज्याच्या ज्ञानाला या ज्ञानाला पुढील व मागील बाजू नसते, त्याप्रमाणे हा वायू आकाशाचीच पोकळी भर आहे, तसाच त्याचा सद्भाव असतो. असे हे ज्ञानी लोक जरी कृतीने भजन केले नाही तरी त्याच्याकडून ते सहजच होते. पुढे श्रीकृष्ण सांगतात की सर्व वस्तूचरांमध्ये मीच आहे. अशा या ज्ञानी आणि जेव्हा असे हे ज्ञानी त्याची उपासना करतात तेव्हा ते उपासना केलेली सदोदित त्याची उपासना ही त्याच्या ठिकाणी सहजच अर्पण होते. पुढे ते श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की यज्ञ, अग्नी, वेद हे सर्व किंवा त्याच्यातील आहुती ही सर्व मीच आहे. मी याच जगाचा पिता आहे, मी याच जगाचा माता आहे, पालनकर्ता आणि पितामह आहे. प्रकृती व पुरुष ही दोन्ही गोष्टी ज्याच्या मन या उपाधीने रहित असलेल्या मूळ संकल्पना उत्पन्न झाली, त्या त्रैलोक्याचा आजा पण तो मीच आहे असे सांगतात. विनाशी आणि अविनाशी तोच आहे, तेव्हा तेव्हा नाही असे ठिकाणी कुठेच नाही. पण जेव्हा अज्ञानी लोक हे मी सर्वरूप असून मी कुठेच नाही असे पाहतात किंवा पाप नष्ट झालेले ज्ञानी यज्ञ करून स्वर्गाची प्राप्ती करतात, ते पुण्याच्या नावाने किंवा त्या पुण्याच्या नावाने ते स्वर्गाला प्राप्त करतात. जरी ते पुण्याच्या नावाने यज्ञ करतात, माझ्यासाठी आराधना करतात किंवा यज्ञ करतात, तेव्हा ते मला विसरून ते स्वर्गच पसंत करतात. अशा वेळी ते पुढे श्रीकृष्ण सांगतात की माझ्याकडे येत असताना दोन मार्ग माझ्याकडे येत असताना माझ्या स्वरूपापासून भलतीकडेच नेणाऱ्या स्वर्ग व नरक या दोन अडवाटा आहेत. पुण्यरूप पापाने स्वर्गात जाता येते. पुण्यरूप पाप याचा अर्थ येथे त्यांनी सांगितलं की बाहेरून पुण्य पण बाहेरून आतून पाप. पापरूप पापाने नरकाला जाणे होते. मग माझी प्राप्ती होते ते शुद्ध पुण्य. म्हणजे जेव्हा आपण शुद्ध पुण्य करतो तेव्हा त्याची प्राप्ती होते. तो विशाल स्वर्गलोक भोगल्यापासून पुढे ते सांगतात की ही जी पुण्यरूप लोक आहेत, ही लोक विशाल स्वर्गलोक भोगल्यास पुण्य आणि जेव्हा पुण्य त्यांचे क्षीण होते आणि जेव्हा ते क्षीण होते तेव्हा ते परत मृत्यूलोकी प्रवेश करतात आणि परत ते मृत्यू आणि याच्या सायकल मध्ये अडकतात. ज्यांनी पूर्णच्या जोरावर स्वर्गाची हाव धरली ते परमात्म्याला मुक्तात. मला एकदा जाणलेच, शेवटी ते सांगतात की मला एकदा तू जाणलेस की दुसरे काही जाणले नाहीस तरी तू सुखी होशील, तेव्हा मला जाण्याचा प्रयत्न कर असे अर्जुनाला सांगतात. ड्रॉप झाल्या का? निलिमा ते दिसत नाहीये. हो, आल्या. माझं डिस्कनेक्ट झालं, कशामुळे झालं माहित नाही. ओके, आता दिसते. हो. हा, तर मी शैलेश तुझं मी 20व्या याच्यापर्यंत विजयाताई तुम्ही म्यूट करता का? विजयाताई म्यूट करता? सॉरी, आता वंदनाचं विजयाताईंना फक्त कोण? शैलेश संपलं तुझं? कारण मध्ये हो झालं. मी 20व्यापर्यंत ऐकलं तुझं आणि मध्येच कुठेतरी काय झालं माहित नाही. एनिवे, वंदना. माझं 23 ते 30 श्लोक, अध्याय 9, 23 ते 30 श्लोक आणि 344 ते 424 ओव्या आहेत. तर श्लोक 23 मध्ये लोक श्रद्धेने वेगवेगळ्या देवतांची पूजा करतात, पण ते एक प्रकारे माझीच पूजा करतात,
कारण माझीच ही सर्व रूपे आहेत. हे समजावून सांगताना ज्ञानेश्वर 2 छान उदाहरणं देतात. एक म्हणजे झाडाच्या फांद्या, पानं, मुळं हे एकाच बीजापासून झालेली असतात. पण पाणी शोषण्याचं काम मुळांचं असतं, तर पाणी मुळालाच घातलं पाहिजे. आणि दुसरं उदाहरण म्हणजे शरीराला 10 अवयव असतात, पण खाण्याचं काम हे तोंडाचं असतं, तर अन्न हे कानात घालून चालणार नाही. तेव्हा लोक जेव्हा वेगवेगळ्या भावनेने पूजा करतात, तेव्हा ती माझ्यापर्यंत पोचत नाही. देवांची भक्ती करणारे देवताप्रत होतात. पितरांची भक्ती करणारे पितृत्वप्रत जातात आणि भूतांचे पूजन करणारे भूतत्वप्रत जातात. आणि माझे पूजन करणारे मद्रूप मोक्ष प्राप्ती होतात. जी लोक काया वाचा मनांनी माझी पूजा करतात, ते मरण्यापूर्वीच माझ्याशी एकरूप झालेले असतात. लोक जेव्हा मला भक्तीने फळ, फूल, पानं अथवा पाणी अर्पण करतात, तेव्हा मी त्यांचं सेवन करतो. हे सांगताना ज्ञानेश्वरांनी छान गमतीशीर उदाहरणं दिली आहेत, की अर्पण केलेल्या फळाला जर देठ असेल, तर मी देठासकट फळ खातो. फूल हे सुगंधासाठी दिलं असलं तरी भक्तीने दिलं म्हणून मी फूल तोंडातच टाकतो. कुठच्याही झाडाचं पान जर प्रेमाने दिलं, तर ते ताजं असलंच पाहिजे असंही नाही. तर सुकलेलं पान पण मला चालतं आणि ते पान पण मी खातो. आणि जे फळ, फूल, पान खाल्ल्यावर मला जो संतोष मिळतो, तो कसा, तर एखाद्या भुकेलेल्या माणसाला जेवण मिळाले तर त्याचे पोट भरेल, पण जर त्याला अमृत खायला मिळाले तर त्याला जो संतोष मिळेल, तसा संतोष मला मिळतो. आणि एखाद्याला जर फळ, फूल, पान किंवा फळ हे देणं शक्य नसेल, तर पाणी जे तर फुकटच मिळतं ना, तर ते पाणी जरी मला भक्तिभावाने अर्पण केलं, तर मला जो संतोष मिळतो, तो मला खालील गोष्टी मिळाल्यावर जसा संतोष वाटेल, तितकाच पाण्याच्या अर्पणांनाही मला मिळतो. तर सगळ्यात मोठ्या अर्पणाची वर्णने ज्ञानेश्वरांनी खूप छान सांगितली आहे. तर ती अशी की वैकुंठापेक्षा भव्य मंदिरे माझ्यासाठी बांधली, कौस्तुभ रत्नापेक्षा तेजस्वी अलंकार मला अर्पण केले. आता कौस्तुभ रत्न म्हणजे काय माहिती नाहीये खरं. क्षीरसागरासाठी मनोवेदक दुधाची अनेक शह्यागृहे माझ्याकरता उत्पन्न केली. आणि ज्यांनी पूजेत कापूर, चंदन, अगरू यांच्या सुगंधी द्रव्यांचा डोंगर अर्पण केला, ज्यांनी सूर्याला दीपमाळेत लावले आणि जी दीपमाळ मला अर्पण केली, आणि गरुडासारखी वाहने दिली, कल्पवृक्षांचे बगीचे अर्पण केले. तर कल्पवृक्षांमध्ये कोणती झाडे येतात याची माहिती काढली तर अशी मिळाली की प्रत्येक भागात कल्पवृक्ष वेगवेगळा समजला जातो. आणि कल्पवृक्ष म्हणजे इच्छा पुरवणारं झाड, आणि त्यात मोडणारी झाडं म्हणजे वडाचं झाड, नारळाचं झाड, अंजिराचं झाड. आता अंजिराचं झाड माहिती नव्हतं की अंजिराचं आहे का आवळ्याचं आहे. अश्वत्थालाच अंजीर. अंजिरच आहे. मग आवळा पण खरं तर अंजीर असं म्हणतात, पण ऍक्च्युअली जेव्हा ते अंजीर म्हणतात तेव्हा ते मीन अश्वत्थ. त्याचं काय म्हणायचं टेक्निकल नाव आहे सेम एज अंजीर, म्हणून खूप तास कन्फ्युजन. अश्वत्थ वृक्ष म्हणजे पिंपळ, वड यांना सुद्धा अश्वत्थ. अच्छा. आणि महुआ बेसिकली आपली इच्छा पूर्ण करणारा, आणि त्याचा इच्छा पूर्ण जरी असला. आणि महुआचं झाड आणि शमीचं झाड आणि इतर झाड असं त्यांनी सांगितलंय की ते कल्पवृक्षामध्ये मोडतात म्हणून. आणि कामधेनूंचे कळप मला अर्पण केल्यावर वाटणारा संतोष, किंवा अमृतापेक्षा रसभरीत पुष्कळ पक्वाने अर्पण केल्यावर होणारा आनंद, हे सर्व भक्ताने भक्तिभावाने पाण्याच्या अर्पणाबरोबरचेच आहे. जेव्हा मला फक्त फळ, फूल, पानं अर्पण करतो, तेव्हा तो गरीब आहे का श्रीमंत यांच्याकडे माझं लक्ष नाही, किंवा फूल, फळ, पानाकडे पण माझे लक्ष नसते, तर भक्ताच्या शुद्ध भक्तित्वाकडेच माझे लक्ष असते. आणि 7वा श्लोक समजावून सांगताना ज्ञानेश्वर म्हणतात, कृष्ण अर्जुनाला सांगतायत की तू जे काय व्यवहार किंवा कर्म करतो आहेस, ते तू करतो आहेस असं न समजता ते व्यवहार तू माझ्या प्रित्यर्थ करतो आहेस अशा समजुतीने कर.
उदाहरणार्थ दान करत असशील किंवा नोकरांना पगार देत असशील किंवा कुठची योग्य किंवा अयोग्य गोष्ट करत असशील तर ती माझ्या प्रित्यर्थ करतोयस अशा भावनेने केलंस तर ते कर्म केल्यामुळे मिळणारं जे फळ आहे त्याचा तुला लाभ होणार नाही. पण ते फळ शुभ असेल किंवा अशुभ असेल हे समजून सांगताना ज्ञानेश्वर उदाहरण देतात की एखादी बी भाजली किंवा अग्नीच्या कुंडात टाकली किंवा अर्पण केली की तिला परत कोंब फुटत नाही. तसं तू तुझी कर्म सगळी माझ्या प्रित्यर्थ केलीस तर त्या कर्मांची फळं तुला असो शुभ असो वा अशुभ असो ती तुला लागू होणार नाहीत. अशी कर्मफल त्याग किंवा संन्यास रूपी कर्मे करशील तेव्हा तू माझ्यात एकरूप होशील आणि जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्त होशील आणि जन्ममरणातून येणारे कष्ट सुख व दुःख पण नाहीसे होतील आणि माझ्या सुखरूपी स्वरूपात तुझे ऐक्य होईल. अरे वा, अजून लिहिलंय 29व्या श्लोकात सांगितलं की मी सर्व प्राणी मात्रात एकसारखा आहे. जे मला भक्तिभावाने पुजतात ते माझ्या ठिकाणी आहेत आणि मी पण त्यांच्या ठिकाणी आहे. आणि हे श्लोक समजून सांगतात ज्ञानेश्वर खूप छान वडाची बी आणि झाडाचं उदाहरण देतात. जसं वडाच्या झाडाच्या बी मध्ये मोठा वटवृक्ष होण्याची क्षमता असते आणि ती वडाची बी वटवृक्षामध्ये पण असते. तसे भक्तांच्यात आणि माझ्यात फरक नसतो. मी भक्तांमध्ये एकरूप झालेला असतो. आणि 30व्या श्लोकात सांगितलं की एखादा माणूस वाम मार्गाने जात असेल आणि मग त्याला त्याचा पश्चाताप झाला आणि त्यानंतर तो योग्य मार्गाने भक्तीने उर्वरित आयुष्य जगायला लागला तर मरण्याच्या वेळेस त्याला चांगला माणूसच समजावे. आणि हे समजावून सांगतात ज्ञानेश्वर उदाहरण देतात की एखादा माणूस महापुरात बुडत असताना वाचला आणि जिवंत कडेला लागला तर त्याचे बुडणे पण व्यर्थ गेले. त्याप्रमाणे पूर्वी केलेले पाप भक्ती केल्याने उरत नाही. झालं. छान 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 केली समाधी. ओके, आता सुरू करूया. कल्पना आलीयस परत फ्रेश होऊन. 31वा श्लोक. क्षिप्रं भवति धर्मात्मा शान्ति निगच्छति कौतेय प्रतिजानीहि न मे भक्तः प्रणश्यति. तो अल्पकाळात धर्मात्मा होतो, त्याला शाश्वत अशी शांती प्राप्त होते. हे कौतेया, माझा भक्त कधीही नाश पावत नाही, हे तू निश्चयपूर्वक जाण. आता उभे आहेत. तो भक्त आता कालांतराने मद्रूप होईल अशी ही कल्पना तुझ्या अंतःकरणात येईल. अगा अर्जुना, अमृतात राहणाऱ्याला मरण कसे येईल? ज्या वेळेस सूर्योदय नसतो त्या कालास रात्र असे म्हणावायचे. तसे माझ्या भक्ती वाचून जे जे कळणे ते महापातक नव्हे काय? अर्जुना, याकरिता भक्ताच्या चित्तास माझे स्वरूप सानिध्य ज्या वेळेस प्राप्त होते त्यावेळेसच खरोखर तो मद्रूप होतो. ज्याप्रमाणे एका दिव्याने दुसरा दिवा लावला असता त्यातील पहिला कोणता हे ओळखता येत नाही, त्याप्रमाणे जो सर्व भावांनी माझे भजन करतो तो मद्रूप होऊन राहतो. मग माझी नित्य असलेली जी स्वरूप शांती तीच त्याची स्थिती व तेज आहे. फार काय सांगावे, माझ्या जीवाने ते जगलेले आहेत. हे अर्जुना, सांगितलेली गोष्ट पुन्हा पुन्हा तीच ती किती सांगू? माझ्या प्राप्तीची जर तुला इच्छा असेल तर माझी भक्ती क्षणभरही सोडू नकोस. अरे, आमचे कुळ शुद्ध आहे या अभिमानात राहू नका. तसेच आमचे कुळ श्रेष्ठ आहे असा कदाचित आनंद मानाल तर मानू नका. व शास्त्राध्ययनाची पोकळ हाव व्यर्थ का बाळगावी? उत्तम सुस्वरूपाने व तारुण्याने मस्त का व्हावे? संपन्नपणाचा डौल कशाला मिरवावा?
कारण माझ्याविषयी एक भक्ती जर नसेल तर हा सर्व पसारा निष्फळ आहे. धान्या वाचून पिशा असलेली कणसे दाट एकसारखी आली तरी त्याचा काय उपयोग? शहर चांगले आहे पण त्यात वस्ती नसेल तर त्याचा काय उपयोग? अथवा सरोवरातील पाणी आटावे किंवा रानामध्ये एका दुःखी मनुष्याची दुसऱ्या दुःखी मनुष्याची गाठ पडावी, अथवा अम, अम, एखाद्या झाडाला दुःखी मनुष्याची गाठ पडावी, अथवा एखाद्या झाडाला वांस फुलांचा बहर यावा. सर्व ऐश्वर्य अथवा कुळ व जाती यांचा डौल हा अम, त्यांचा डौल त्याप्रमाणे आहे. ज्याप्रमाणे एखादे शरीर सर्व अवयवांनी पूर्ण असून त्यात फक्त जीवच नसावा, त्याप्रमाणे माझ्या भक्ती वाचून जे जगणे आहे त्याला आग लागो. अर्जुना, या पृथ्वीवर दगड नाहीत काय? हिवराची गर्द छाया ज्याप्रमाणे सत्पुरुष टाळतात, त्याप्रमाणे भक्तिहीन लोकांना चुकवून पुण्य निघून जातात. निंबाच्या झाडाला दाट निंबोळ्या आल्या तर त्या सुबत्तेचा फायदा केवळ कावळ्यांनाच होतो. त्याप्रमाणे भक्तिहीन मनुष्य केवळ पापाकरिताच वाढलेला असतो. अथवा षड्रस युक्त अन्न खापरात वाढले आणि ते रात्री चव्हाट्यावर टाकून दिले असता ते जसे कुत्र्याच्याच उपयोगाला येते. त्याप्रमाणे अभक्त मनुष्याचे जीवित आहे जो स्वप्नात देखील पुण्य करण्याचे जाणत नाही. अरे, त्याने संसाराच्या दुःखांना आमंत्रणच देऊन ठेवले आहे. याकरिता कुळ उत्तमच असावयास पाहिजे असे नाही. जातीने नीच योनीचा असला तरी चालेल, अंत्यजच काय, पण देहाच्या नावाने पशुचा देह मिळाला तरी चालेल. हे पहा की मगराने गजेंद्राला पाण्यात धरले. त्याच्या तडाख्यातून सुटण्याकरता त्याने मोठ्या काकुळतेने माझा धावा केला. त्या योगाने त्यास माझी प्राप्ती झाली आणि त्याचा पशुपणा व्यर्थ गेला. आता उभ्या वाचून. तो आता अवसरे सारिका होईल, ऐसाही भाव तुझ जाईल. हागा अमृता आत राहील, तया मरण कैचे. पै सूर्य जो वेळू नुदेजे, तया वेळा की रात्री म्हणिजे. देवी माझी ये भक्ती विणकीचे की जे, ते महापाप नोहे. म्हणून तयाची या चित्ता, माझी जवळीक पान सुता. देवाचे तो तत्वता स्वरूप माझे. जैसा दीपे दीपू लाविजे, तेथ आदिल कोण हे नोळखी जे. तैसा सर्वस्वे जो मज भजे, तो मी होऊन ठाके. मग माझी नित्य शांती, तया दशा तेची कांती. किंबहुना जिती माझे जीवे, एथ पार्था पुढती. तेची ते सांगो किती, जरी मी या चाडतरी भक्ती न विसंबीजे गा. अगा कुळाची या चोखटपणा न लगा, अभिजात्य क्षण झणी श्लाघा. व्युत्पत्तीचा वाऊगा, सोसू का वहावा. का रूपे वयसा माझा, आथिलेपणे का गाजा. एक भाव नाही माझा, तरी पाल्हाळते. कणे वीण सोपटे, कणसे लगली आथी एक दाटे. काय करावे गोमटे वोस नगर, ना तरी सरोवर आटले. राणी दुःखिया दुःखी भेटले, का वांज फुली फुलले झाड जैसे. तैसे सकळते वैभव, अथवा कुळ जाती गौरव. जैसे शरीर आहे सावेव, परी जीवची नाही. तैसे माझी ये भक्ती वीण, जळो ते जियाले पण. अथा पृथ्वीवरी पाषाण, नसती काही. पै हिवराची दाट सावली, सज्जनी जैसी वाळिली. तैसे पुण्य डावलुनी गेली अभक्तांते. निंब निंबोळिया मोडोनी आला, तरी तो कावळी यांसीची सुकाळू झाला. ऐसा भक्तीहीनू वाढिनला दोषांची लाग. का षड्रच खापरी वाढिले,
वाढोनी चोहटा रात्री सांडिले, हे सुनियांचे ऐसे झाले जिया परी. तैसे भक्तिहीनांचे जिणे, जो स्वप्नीही परी सुकृत नेणे. तैने संसार दुःखासी आवंतणे, वोगरिले गा. म्हणून कुळ उत्तम नुहावे, जाती अंत्याही व्हावे. परी देहाची नेनावे, पशूंचेही लाभो. पाहे पा सावजे हाती रुधरिले, तेणे तया काकुळती माते स्मरिले. ती तयांचे पशुत्व वावो झाले, पातलिया माते. पुढचा कोण वाचतंय? माझं आहे ना. हम्म. ओके. माहि पार्थ व्यपश्चित्य येपि स्यु. काय? व्यपाश्रित्य. व्यपाश्रित्य येपि स्यु पापयोनयः, स्त्रियो वैशास्तथा शूद्रास्तेऽपि यान्ति परां गतिम्. अमृत तुम्हाला सर्कस आहे, इकडे 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 इकडे. दिसलेलं मला वाटतं. दुसऱ्या पानावरती खालच्या बाजूला. ओके. 32वा ना. हम्म. कारण हे पार्था, माझा आश्रय केल्यावर स्त्रिया, वैश्य, शूद्र, त्याचप्रमाणे ज्यांचा जन्म पापयोनीत झाला आहे, असे हे सर्व उत्कृष्ट गतीला पावतात. अर्जुना, ज्या जातीच्या नावांचा उच्चार करणे वाईट आहे, फार काय सांगावे. जी जात सर्व निकृष्ट आहे, त्या पापरूप जातीमध्ये जे जन्मास आले आहेत, ते पापी जातीतील अविवेकी दगडाप्रमाणे मूर्ख असेना, परंतु सर्व भावाने ज्यांची माझ्या ठिकाणी पक्की भक्ती आहे, ज्यांच्या वाणीत माझीच कथा आहे, ज्यांचे डोळे माझेच रूप पाहण्यात गुंतले आहेत, ज्यांचे मन माझ्याच विषयीचा विचार करीत राहते, माझे गुण ऐकण्या वाचून ज्यांचे कान रिकामे नसतात, ज्यांच्या शरीरातील प्रत्येक अवयवाला माझी कोणती ना कोणती तरी सेवा भूषण होऊन राहिली आहे, ज्या भक्तांची ज्ञानवृत्ती विषयाचे ग्रहण न करता मलाच एकाला जाणते, ज्यांना याप्रमाणे सर्व इंद्रियांच्या व्यापारद्वारा भगवंताची सेवा करणे मिळाले तरच जगण्याची सार्थकता वाटते, नाहीतर जगणे मरणप्राय वाटते. याप्रमाणे अर्जुना, सर्व प्रकारांनी ज्यांनी आपल्या सर्व वृत्तींना जगण्याला मीच जीवन केले आहे, ते दृष्ट जातीतील देखील जन्माला आलेले असेनात का? ते ऐकून व शिकून विद्वान झालेले नसेनात का? परंतु त्यांची माझ्याशी तुलना केली असता ते वजनात कमी भरत नाही. अर्जुना पहा, भक्तीच्या संपन्नतेने राक्षसांनी देवांनाही कमीपणा आणला. ज्या प्रल्हादाच्या भक्ती महात्म्यासाठी मला नरसिंह रूप अलंकार धारण करावा लागला, अर्जुना, त्या प्रल्हादाचा माझ्याऐवजी पुष्कळांनी नेहमी अंगीकार केला. माझी भक्ती करण्याचे ऐवजी प्रल्हादाची भक्ती केली, कारण मी जे द्यावयाचे ते त्याचे प्रल्हादाचे वर्णन केले असताही मिळते. एरवी त्याचे कुळ वास्तविक दैत्याचे, परंतु इंद्रालाही त्याच्यापेक्षा जास्त योग्यता मिळत नाही. म्हणून अर्जुना, या ठिकाणी भक्तीच सरती होते, जातीला काही किंमत नाही. राजाच्या हुकुमाची अक्षरे ज्या एका कातड्यावर उमटलेली आहेत, त्या तुकड्याच्या मोबदल्यात सर्व पदार्थ प्राप्त करून घेता येतात. प्रत्यक्ष सोने रुपे जरी असले आणि त्याच्यावर राजाच्या हुकुमाची अक्षरे नसली, तर त्या सोन्या रुपयाची व्यवहारात नाणे म्हणून किंमत नाही.
व्यवहारात राजाच्या आज्ञेचाच जोर आहे. तीच जेव्हा राजाच्या हुकमाची अक्षरे असलेला एक चामड्याचा तुकडा प्राप्त होतो, तेव्हा त्याचे सर्व माल विकत घेता येतो. त्याप्रमाणे आपला उत्तमपणा त्याच वेळेला टिकेल. त्याच वेळेला सर्वज्ञता मान्य होईल, की ज्या वेळेला मन आणि बुद्धी माझ्या प्रेमाने भरून जाईल. याकरिता अरे उत्तम कुळ, जाती, अगर वर्ण हे सर्व निष्फळ आहेत. अर्जुना, एक माझ्या ठिकाणी अनन्य होण्यातच सार्थकता आहे. तेच मन वाटेल त्या हेतूने का होईना पण माझ्या स्वरूपात येईल, मद्रूप होईल. असे करावे आणि एकदा माझ्या स्वरूपात आले तर मागील जाती कुळ वगैरे गोष्टी निष्फळ होतात. ज्याप्रमाणे जोपर्यंत गंगेच्या पाण्याला जाऊन मिळाले नाही तोपर्यंत नाल्या ओढ्यांच्या पाण्याला नाले ओढे असे म्हणतात. मग ते गंगेला येऊन मिळाल्यानंतर ते केवळ गंगारूपच होऊन राहतात. किंवा खैराचे लाकूड, चंदनाचे लाकूड व इतर रायवळ लाकडे ही निवड जेथपर्यंत एकत्र करून ती अग्नीमध्ये घातली नाहीत तेथपर्यंतच होऊ शकते. त्याप्रमाणे क्षत्रिय, वैश्य, शूद्र व अंत्यज आणि स्त्रिया ह्या जाती जेथपर्यंत भक्त माझ्याशी एकरूप झाले नाहीत तेथपर्यंतच वेगवेगळ्या असतात. जसे समुद्रामध्ये मिठाचे कण घातले असता ते समुद्ररूप होऊन त्याचा कणपणा नाहीसा होतो, त्याप्रमाणे मग जेव्हा सर्व वृत्ती मद्रूप होतात तेव्हा त्या जाती व व्यक्ती यांच्या नावाने शून्य पडते. तेथपर्यंतच शोणभद्र व सिंधू अशी नद्यांची नावे व नर्मदा, गंगा अशी ही नद्यांची नावे राहतात आणि तेथपर्यंतच पूर्वेकडे व पश्चिमेकडे नदांची शोणभद्र आणि सिंधू या एवढ्या मोठ्या नद्या आहेत की त्यांना नद म्हणतात, म्हणून त्यांनी त्याचं प्लुरल केलंय नदा. नद्यांच्या ऐवजी नदांची केलंय. ओके, नदांची आणि खाली नद्यांची. ओके. तेथपर्यंत पूर्वेकडे व पश्चिमेकडे वाहणारे ओघ असे भेद राहतात की जेथपर्यंत हे सर्व समुद्रात येऊन मिळत नाही. कोणत्याही एका निमित्ताने हेच चित्त माझ्या स्वरूपात प्रवेश करून राहो एवढे झाले म्हणजे मग आपोआप मद्रूप होणे निश्चित आहे. अर्जुना, फोडण्याच्या उद्देशाने लोखंडाचा घण परिसावर पडला तरी मला वाटतं इथे थांबावं आणि मग बरं तेवढं वाक्य वाचून घे आणि मग आपण तरी देखील घणांचा संबंध परिसाशी येण्याच्या वेळेस तो घण सोनेच बनून जाईल. इथपर्यंतच आहे. तोव्या सुद्धा महेशला नंतरच्या रजनीतच वाचणार आहे. अच्छा अच्छा ओके कारण मला वाटलं की खूप होत आहे ते. बेसिकली या दोन्ही श्लोकांमध्ये त्यांनी फक्त मी पुन्हा हरवलं का ओके दोन्ही श्लोकांमध्ये भक्तीचाच महिमा सांगितलाय की भक्तीशिवाय व्यक्ती म्हणजे प्रेतासारखीच असते असं त्यांनी एका ठिकाणी म्हटलंय. आणि दुसरं त्यांनी सांगितलंय की कुळ, जाती, वर्ण आघावेची अकारण येथे अर्जुना माझेपण सार्थक एक 456 जी ओवी आहे ती महत्वाची आहे की तुम्ही कुठल्याही जातीत कुठल्याही याच्यात जन्माला असलात तरी जर का तुम्ही भक्ती केली तरी ते सगळे भक्त एकाच लेव्हलला येऊन पोहोचतात. आणि याच्यामध्ये कधी कधी लोकांना असं विशेषतः स्त्री स्वातंत्र्याच्या भक्त्या असतात माझ्यासारख्या, त्यांना एकदम असं वाटतं की अरे स्त्रिया, वैश्य, शूद्र आणि पापयोनी जन्माला आले अशा सगळ्यांना एकत्र का घातलं. कारण त्या काळामध्ये किंवा कृष्णाच्या काळामध्ये कृष्णाच्या पेक्षाही मला वाटतं म्हणजे त्या युगामध्ये सुद्धा बायकांना जास्त महत्व दिलं जात नव्हतं आणि म्हणजे पुरुष आणि बायका यांच्यामध्ये बराच भेद होता. आणि तसंच पुन्हा ज्ञानेश्वरांच्या वेळी होतं की पुरुषांना आणि बायकांना एक लेवल नव्हतं आणि म्हणून
ब्राह्मण एका बाजूला आणि बाकीचे सगळे दुसऱ्या बाजूला, अशा प्रकारचं जे वातावरण होतं, त्याच्यामुळे ते जे दुसऱ्या बाजूला जे होते ते सगळे एका श्लोकामध्ये आले, म्हणून तशी नावं घेतली. याचा अर्थ असा नाही की स्त्रिया म्हणजे शूद्र जातीच्या असतात वगैरे, असा अर्थ नाहीये त्याच्यामध्ये. फक्त त्यांना लेव्हल एक मिळत नव्हतं, म्हणून त्यांनी म्हटलं की जर का त्या भक्त असतील तर त्यांना तेवढंच महत्व असतं जेवढं पुरुषांना असतं. एवढाच त्याच्यामधून अर्थ काढायचा. नाहीतर मग का स्त्रियांना त्या शूद्र याच्यामध्ये ठेवलं असं वगैरे त्याच्यावरती बरंच होतं चढविचढ. तसं नाही आहे. त्यांनी फक्त ह्या सगळ्यांना म्हणजे ज्यांना कमी लेखलं जातं त्या सर्वांचा उल्लेख म्हणून तिथे स्त्री आपण म्हटलंय. ओके, जाऊया पुढे. तुला ओव्या हिंदीमध्ये वाचायचं. हा, अंत्यज म्हणजे काय? अंत्यज म्हणजे खालच्या जातीतले शूद्र. जे अंत्यज म्हणजे ऍक्च्युअली ज्यांना त्यांचा विटाळ होतो ते. आणि ती नदी काय आहे? शृणभद्रा म्हणजे कुठची? माहित नाही का शृणभद्रा म्हणजे कुठली, पण सिंध सारखीच खूप मोठी नदी दिसते ती. मला वाटतं ती, आय डोंट वॉन्ट टू गेस. कोणाला माहिती असेल तर सांगा शृणभद्रा म्हणजे कुठले. पहिल्यांदाच ऐकलं उलट. हा, कारण मी सिंधू नदीच ऐकलं होतं. 40 पासून महेशला वाचायचं. हो हो. मागे जायला हवंय जरा. या त्याच्या खाली असणार. नाही, पुढच्या याच्यात एक अर्धी उभी राहिलेली असणार. अगानावे घेता ओखंटी, जे आगवे या अधमांची ये शेवटी. ये पापयोनी किरीटी, जन्मले जे ते पापयोनी मूढ, मूर्ख ऐसे जे. दगड परी माझा ठाई दृढ सर्व भावे, जयांची वाचे माझे आलाप, दृष्टीभोगी माझेची रूप. जयांचे मन संकल्प माझाची वाहे, माझी कीर्ती विण. जयांचे रीते नाही श्रवण, जया सर्वांगी भूषण माझी सेवा. जयांचे ज्ञान विशो नेणे, जाणीव मजची एका ते जाणे. जया जया ऐसे लाभे तरी जिणे, एरवी मरण. ऐसा आगवची परी पांडवा, जिही आपुलिया सर्व भावा. जियावया लागी बोलावा नीची केला, ते पाप योनीही होतू का. ते श्रुधा धितही न होतू का. परी मजसी तुकिता तुका तुटी नाही. पाहे पा भक्तीचेनी आथिलेपणे, दैत्य देवा आणले उणे. माझे नरसिंहत्व लेणे, जयाचिया महिमे. तो प्रल्हादुगा मजसाठी, घेता बहुते सदा किरीटी. काजे मिया द्यावे ते गोष्टी, तयाचिया जोडे. एरवी दैत्य कुळ साचो कारे, परी इंद्र ही सरीन लाहे उपरे. म्हणून भक्तिगा येथ सरे, जाती अप्रमाण. राज्यानेची अक्षरे आहाती, तिये चामा एका जया. पडती तया चामासाठी जोडती, सकळ वस्तू. वाचून सोने रूपे प्रमाण नोहे, एथ राजाज्ञाची समर्थ आहे. तेची चाम एक जई लाहे, तेणे विकती आघवी. तैसे उत्तमत्व तैची तरे, तैची सर्वज्ञता सरे. जई मनोबुद्धी भरे, माझे निप्रेमे. म्हणून कुळ जाती वर्ण, हे आगवेंची गा अकारण. एथ अर्जुना माझे पण सार्थक एक, तेची भलतेणे भावे. मन मज आंतू येते हो वावे, आले तरी आगवे मागील वाव. जैसे तवची वहाळ वोहळ, जवन पवती गंगाजळ. मग होऊनी ठाकती केवळ गंगारूप. का खैर चंदन काष्टे, हे विवंचना तवची घटे.
जवन घापती एकवटे अग्निमाजी, तैसे क्षत्री वैश्य स्त्रिया का शूद्र इत्यादी इया, जाती तवची वेगळा लिया, जवन पवती माते मग जाती व्यक्ती पडे बिंदुले, जेव्हा भावभूत होती मज मिनले, जैसे लवणकण घातले सागरा माझी, तववरी नदा नदींची नावे, तवची पूर्व पश्चिमेचे यावे, जवन येती आघवे समुद्रा माझी, हे चिकवणे एके मिसे, चित्त माझ्या ठाई प्रवेशे, येतूल हो मग आपैसे, मी होणे असे. अगावरी फोडावयाची लागी, लोहो मिळो का परिसांच्या अंगी, काजे मिळतीये प्रसंगी, सोनेची होईल पाहे पा वालभा, अजून एक आहे ना, पाहे पा वालभाचे निव्याजे, या व्रजांगणांची निजे, मज मिनलिया काय माझे, स्वरूप नवतीची. 65 पर्यंत आपलं झालेल्या. Okay. रजनीताई आहेत ना कोण? हो हो. हम्म. आधी मराठी वाचायचं का आता? हो. ओके. असे पहा की त्या गोपींची अंतःकरणे प्रेमाच्या निमित्ताने मला येऊन मिळाली असता त्या गोपी मद्रूप झाल्या नाहीत काय? अथवा भीतीच्या निमित्ताने का होईना कंस मला येऊन मिळाला नाही काय? किंवा निरंतर वैर करण्याच्या जोरावर शिशुपालकादिकांनी माझी प्राप्ती करून घेतली नाही काय? अरे अर्जुना, नातेपणाच्या संबंधानेच या यादवांना माझ्या स्वरूपाची प्राप्ती झाली, किंवा ममत्व ठेवल्यामुळे वसुदेवादिक सर्वांना माझी प्राप्ती झाली. नारदाला, ध्रुवाला, अक्रूराला, शुकाला अथवा सनतकुमार यांना अर्जुना ज्याप्रमाणे मी भक्तीच्या योगाने प्राप्त करून घेण्याचा योग्य झालो, त्याचप्रमाणे गोपिकांस कामाने, विषयबुद्धीने, त्या कौसाला भयाच्या भ्रांतीने आणि त्या इतर शिशुपालदिकांस त्यांच्या त्या घातक बुद्धीने मी प्राप्त झालो. अरे अर्जुना, मी सर्व मार्गांच्या मुक्कामाचे एक शेवटचे ठिकाण आहे. वाटेल त्या मार्गाने मजकडे माझ्या स्वरूपी येता येते. भक्तीने अथवा विषयबुद्धीने अथवा वैराग्याने अथवा वैराने. म्हणून अर्जुना पहा, माझ्या स्वरूपात मिळवायचे असेल तर येथे साधनांचे बंधन नाही, आणि वाटेल त्या जातीत जन्माला आले तरी चालेल, मग भक्ती किंवा वैर केले तरी हरकत नाही. परंतु भक्त किंवा वैरी व्हायचे असेल तर ते माझे झाले पाहिजे. कोणत्याही का निमित्ताने होईना जर माझ्याशी दृढ संबंध झाला तर मद्रूप होणे हे खास हाती आले असे समजावे. याप्रमाणे अर्जुना, पापी जातीत जन्म झालेले किंवा वैश्य, शूद्र अथवा स्त्रिया यांनी माझे भजन केले असता ती माझ्या स्वरूपाला येऊन मिळतात. तर मग पुण्यशील ब्राह्मण भक्त असलेले किंवा ऋषींप्रमाणे चुकलं का माझं काही? नाही, आधी ओव्या म्हणायचा ना, तो पुढच्या श्लोकाचा अर्थ आहे मला वाटतं. मला वाटतं 1-2 लाईनी राहिल्या होत्या. एनिवे, डझंट मॅटर. हे पाहेपासून सुरू करायचं का? हो हो. पाहे पा वालभाचे निव्याजे, तिया प्रजांगणाचे निजे, मग मिनलिया काय माझे स्वरूप नभीतीची. नातरी भयानेची मिसे, मातेन पविजेचे काय कंसे, ही अखंड वैर वशे शैदादिकी. अगा सोयरेपणीचे पांडवा, माझे सायुज यादवा, की ममत्वे वसुदेवा दिका सकळा. नारदा, ध्रुवा, अक्रूरा, शुका, हन, सनत कुमारा, या भक्ती मी धनुर्धरा प्राप्यू जैसा. तैसाची
गोपिसी कामे तया कंसा भयसंभ्रमे येरा घातके या मनोधर्मे शिशुपालादिका. अगामी एकुलाणीचे खागे मग येवो ये भलतेने मार्गे भक्ती का विषय विरागे अथवा वैरे. म्हणून पार्थापाही प्रवासावया माझे ठाई उपयांची नाही केणी येथ. आणि भलतिया जाती जन्मावे मग भजीजे का विरोधावे परिभक्त का वैरिया व्हावे माझी याची. अग कवणे एके बोले माझे पण जरी जाहले तरी मी होणे आले हाता निरुते. या परी पापयोनिही अर्जुना का वैश्य शूद्र अंगना माते भजता सदना माझी या येती. किम पुनर्ब्रह्म तेच म्हण ना. किम पुन्हा ब्रह्मणा पुण्या भक्ता राजश्रेयास्तता अनित्यम सुखम लोकमिमं प्राप्य भजस्व माम. तर मग पुण्यशील ब्राह्मण भक्त असलेले आणि ऋषीप्रमाणे आचरण करणारे राजे हे जरी उत्कृष्ट गती पावतील यात नवल काय. अनित्य व सुखहीन असा हा मर्त्य लोक प्राप्त झाला असता तू माझीच भक्ती कर. मग चारही वर्णामध्ये क्षत्रचामराप्रमाणे सर्वांचा वर केले असलेले ज्यांना स्वर्ग हा निर्वाहाकरिता इनाम दिलेला आहे व जे वेदातील मंत्ररूप विद्येचे माहेरघर असते असे जे ब्राह्मण जेथे नेहमी यज्ञाच्या राहणे असते, जेथे ज्या ब्राह्मणांच्या ठिकाणी नेहमी यज्ञाचे राहणे असते, जे वेदांचे अभेद्य चिलखत आहेत, ज्यांच्या दृष्टीरूप मांडीवर कल्याणाची वाढ होत राहते, ते या पृथ्वीवरील देव आहेत. जे मूर्तिमंत तपाचे अवतार आहेत, जे सर्व तीर्थांना उदयास आलेले दैवच आहेत. ज्यांच्या इच्छारूप ओलीने चांगले कर्म हाच कोणी वेल तो विस्तार पावला आहे, ज्यांच्या संकल्पाने सत्य जिवंत राहिले आहे, ज्यांच्या आशीर्वादाने अग्नीचे आयुष्य वाढले म्हणून समुद्राने आपले पाणी यांच्या प्रीतीकरिता दिले. मी लक्ष्मीला सारून पलीकडे केली, गळ्यातील कौस्तुभ काढून हातात घेतला व मग ज्यांच्या पायधुळी करता छातीचा खळगा पुढे केला. अर्जुना, अजूनपर्यंत त्या पावलांची खूण मी हृदयाच्या ठिकाणी वागवीत आहे, ती मी का वागवितो म्हणून म्हणशील तर आपल्या षड्गुण ऐश्वर्य भाग्यरूप समुद्राचे रक्षण होण्याकरता. आता पुढचं रवी वाचणार आहे ना. हो, आता तुम्ही ओव्या वाचा. ओके. मगवर्णा माझी चंद्रचामर स्वर्गी जयाचे अग्रहार मंत्रविद्येसी माहेर ब्राह्मण जे. जेथ अखंड वसिजे यागी जे वेदांची वज्रांगी जयाची दिठीच्या उत्संगी मंगळ वाढे. जे पृथ्वी तळींचे देव जे तपोवतार सावयव सकळ तीर्थासी दैव उदयले जे. जयांचे आस्थेचे बोले सत्कर्म पाल्हाळी गेले संकल्पे सत्य जियाले जयांचेनी. जयांचेनी गा बोले अग्निसी आयुष्य जाहिले म्हणून समुद्रे पाणी आपले तिधले याची प्रीती. मिया लक्ष्मी डवलोनी केली परवती फेडोनी कौस्तुभ घेतला हाती मग बोढवली वक्षस्थळाची वाखती चरणरजा. अजूनी आपुलीची मुद्रा मी हृदयी वाहे गा सुभद्रा जे आपुलिया दैव समुद्रा जतने लागी. इथपर्यंतच झालं. थँक्यू. छान वाचलं. मॅडम, मी ते शोणभद्राचं विकिपीडियामध्ये पाहिलं तर ती नदी अमरकंटकला इथे उगम पाऊल पटण्याजवळ गंगेला मिळते. आज म्हणजे सॉरी रेवा नदी ना, नर्मदाच म्हणजे शोणभद्रा म्हणजे नर्मदा नाही. अमरकंटकला होते ती नर्मदा. पाटण्याजवळ गंगेला मिळते. नर्मदा इकडे समुद्रात मिळते पश्चिमेला, राईट. नर्मदा पश्चिमेला मिळते. दॅट्स वन ऑफ द व्हेरी फ्यू रिव्हर्स.
पश्चिमेला जाते ती. आणि तिथे ती समुद्राला मिळते, पण ती जवळजवळ 4-5 मैल आतमध्ये समुद्राला मिळते, म्हणून तिथे तिचं पाणी गोड आहे नर्मदेचं, आणि म्हणून तिला कुमारी म्हणतात, कारण की ती समुद्राला मिळत नाही, नुसती जाते समुद्रापर्यंत. पण ही शोणभद्रा म्हणजे कुठली, तिला सोना पण म्हणतात असं म्हणतात, पण मला सोना नदी सुद्धा माहिती नाही, आणि ते म्हणतात स्कंद पुराणात त्याचा उल्लेख आहे म्हणून. तर maybe. खरं तर बघितलं तर ज्ञानेश्वरांच्या ओव्यांमध्ये त्या नद्यांची नावं नाहीच आहेत मला वाटतं, फक्त नाही, नद नाही. आणि नदी एवढंच म्हटलंय, आणि नदा पूर्व म्हटलंय त्यांना पश्चिम फक्त. वाहणाऱ्या, पूर्व पश्चिम वाहणाऱ्या आणि दक्षिण उत्तर वाहणाऱ्या, आणि सगळ्या नद्या फायनली समुद्रालाच मिळतात शेवटी, असं Right. लिहिलंय. पण वाटतं नंतर ह्या मामांच्या ह्याच्यात त्यांनी त्या नद्यांची नाही, नावं नाही. घातली. ज्ञानेश्वरांनी सुद्धा नदा आणि नद्या असे दोन्ही शब्द दोनच वापरले. शब्द वापरले, पण हा. ऍक्च्युली त्यांची नावं नाही नावं नाही सांगितली. घेतलेली. पण आता मी त्याच्यात पाहिलं तर ते शोणभद्रा नदी ती अमरकंटकला उगम पावते आणि पटण्याजवळ गंगेला मिळते. Maybe लहान असेल कुठला तरी. ओके. नाही आहे मोठी, कारण तिला नद म्हटलं. पण ऐकलं नव्हतं. एनिवे स्कंद पुराणात त्याचा उल्लेख आहे असं लिहिलं. नद हा शब्द पण पहिल्यांदाच ऐकला. हा, नाही मी नद ऐकलं होतं, कारण सिंधू नदीला नद म्हणतात ते माहिती होतं. तर तिला आणि तिला हे नाही म्हणत, तिला मेल म्हणतात असं. फिमेल नाही म्हणत. पण नाव सिंधू ठेवलंय. सिंधू म्हणजे समुद्र. ओके. समुद्रासारखी ती मोठी आहे म्हणून तिला नद म्हणतात. पण आपल्या इथे नाव सिंधू ठेवलं सगळ्या बायकांचं. हो, बायकांची ठेवतात, कारण ते असंच काही नाही. आपला क्रिकेटर सिंधूच ना, सिद्धू नाही, सिंधू नाही, सिद्धू सिद्धू सिद्धू. लास्ट नाव त्याचं पहिलं नाव आहे ते. अजून एक प्रश्न होता मला. ह्या 472व्या ओवीमध्ये त्यांनी परंतु भक्त किंवा वैरी व्हावयाचे असेल तर ते माझेच झाले पाहिजे, म्हणजे वैरी असले तरी सुद्धा ते माझेच झाले पाहिजेत, म्हणजे असं भक्तीनी आता काही कारण शिशुपालाला, बरोबर, शिशुपाल वैरी होता ना, पण त्याला पण मोक्ष मिळाला, कारण कृष्णाने त्याला मारलं. त्याचे 100 पाप भरल्यानंतर कृष्णाने त्याला सुदर्शन चक्राने मारलं. खरं म्हणजे तो वैरी होता त्याचं. कृष्णाने का मारलं? तो सारखा कृष्णाचं चिंतन करायचा. वाईट याने करायचा, पण कृष्णाचं चिंतन करायचा म्हणून. कंसाचं सुद्धा तसं. कंस सुद्धा. तर हे वैरी असून सुद्धा त्यांना मोक्ष मिळाला म्हणून. ओके, जाऊया पुढे. वाचायचं पुढचं. म्हणजे तुम्हाला वैर करायचंच असेल तर माझ्याशी करा, अजून कोणाशी. आणि माझं सारखं नाव घेत राहा, कृष्ण म्हणजे माझंच नाव घ्या. या वाचूया. वाचू पुढचं. हो, वाचा. ओके. अर्जुना, ज्यांचा राग हा काळाग्नी नावाच्या प्रळय काळाच्या रुद्रदेवतेचे वसतिस्थान आहे, व ज्यांच्या प्रसन्नतेने अष्टमहासिद्धी फुकट म्हणजे अनायासे प्राप्त होतात, याप्रमाणे पुण्याईने पूज्य असलेले जे ब्राह्मण व जे माझ्या ठिकाणी अतिशय तत्पर आहेत ते मला प्राप्त होतात. हे काय आता निराळे सिद्ध करावयास पुढचं पान पाहिजे, निराळे सिद्ध करावयास पाहिजे. पहा, चंदनाच्या झाडावरून आलेल्या वाऱ्याने स्पर्श केलेली लिंबाची झाडे जी चंदनाच्या जवळ होती ती निर्जीव अचेतन असूनही त्यांनी देखील देवांच्या मस्तकावर राहण्यास जागा मिळवली. मग खास चंदन ती जागा मिळणार नाही असे मनात तरी कसे आणता येईल? किंवा त्यास ती जागा मिळाली आहे हे सिद्ध केले तरच ते खरे ठरणार असे आहे काय? ज्या अर्थी शंकरांनी हाल विष प्रशन केल्याने जी आगाग होते ती थंड करील या आशेने अर्धा असा चंद्र मस्तकावर निरंतर धारण केला आहे. त्या अर्थी थंड करणारा आणि पूर्ण व सुवासाने चंद्रापेक्षा
अधिक असा जो चंदन तो सहज सर्वांगाच्या ठिकाणी कसा बसणार नाही? ओके. अथवा रस्त्यावरील पाण्याने जिचा आश्रय केला असता ती रथोद्देके अनायासाने समुद्ररूप होतात. त्या गंगेला त्या काही समुद्राशिवाय दुसरी गती आहे काय? म्हणून क्षत्रिय असून, ऋषी झालेले असो किंवा ब्राह्मण असो, ज्यांच्या क्रियेला व बुद्धीला मीच आश्रयस्थान आहे, त्यांना निश्चयाने मीच परमगती आहे आणि त्याचे असणेही मीच आहे. याकरिता शेकडो ठिकाणी खिळखिळ्या झालेल्या नावेत बसून स्वस्थ कसे राहावे व शस्त्रांचा वर्षाव होत असता उघड्या अंगाने कसे असावे? अर्जुना, अंगावर धोंडे पडत असताना मध्ये ढाल कशी घालू नये? रोगाने ग्रस्त झाले असता औषधाशिवाय बेफिकीर कसे राहावे? अर्जुना, जेथे चोहोकडून वणवा लागला आहे तेथून बाहेर कसे पडू नये? त्याप्रमाणे अनेक दुःखांनी भरलेल्या या मृत्यूलोकात येऊन मला कसे भजवू नये बरे? अरे अर्जुना, माझे भजन न करण्याला असे आपल्या प्राण्यांच्या अंगी कोणते सामर्थ्य आहे? हे घराच्या जोरावर का भोगाच्या जोरावर बेफिकीर झाले आहे? अथवा विद्येने अथवा तारुण्याने हे बेपर्वा होऊन बसले आहेत? माझे भजन न करता असे बेपर्वा होऊन बसण्यासारखी ज्या प्राण्यांना सुखाची खात्री कोणाची आहे? तर जेवढे विषय मात्र म्हणून आहेत ते सर्व एका देहाच्याच बऱ्याकरिता, सुखाकरिता उपयोगात आले आहेत. आणि या मृत्यूलोकात देह तर काळाच्या तोंडी पडलेला आहे. बाप रे बाप असे दुःखरूपी माल आलेला आहे व तो मरणाच्या मापाने मोजला जात आहे. अशा त्या मृत्यूलोकातील नरदेहरूपी शेवटच्या बाजाराच्या वेळी येणे झाले आहे. शेवटच्या बाजाराच्या वेळी येणे झाले. आता अर्जुना, सुखाने जगणे हा माल येथे खरेदी कसा करता येईल? राखुंडी फुंकून कधी दिवा लागला आहे काय? एक मिनिट खाली येतो मी जरा. अर्जुना, विषाचे कांदे वाटून जो रस निघेल तो पिळून घ्यावा आणि त्या रसाचे नाव अमृत ठेवून त्याच्या सेवनाने ज्याप्रमाणे अमर होण्याची खात्री धरावी. त्याप्रमाणे विषयांमध्ये जे सुख आहे ते निव्वळ कडेलोटीचे दुःखच आहे. परंतु काय करावे? लोक मूर्ख आहेत. विषयांचे सेवन केल्या वाचून त्यांचे चालतच नाही, किंवा आपले मस्तक तोडून ते पायाला पडलेल्या जखमेवर जसे बांधावे तसे या मृत्यू लोकातील सर्व व्यवहार चालले आहेत. ओव्या वाचायची मला 500 पर्यंत. 481 आय थिंक मागे यायला पाहिजे अमृत. ओके. अजूनही पाऊलाची मुद्रा मी हृदयी वाहे गा सुभद्रा, जे आपुलिया देव समुद्रा जतने लागी, जयांचा कोप सुभटा, काळा अग्नि रुद्राचा वसवटा, जयांचा प्रसादी फुकटा, जोडती सिद्धी, ऐसे पुण्य पूज्य जे ब्राह्मण, आणि माझा ठाई अति निपुण, आता माते पुढचे घ्यायचे. आता माते पावती हे कवण, समर्थने पाहे पा चंदनाची अंगानिळे, शिवतिले निंब होते ते जे जवळे, तीही निर्जीवांविही देवांची निळळे बैसणी केली. मग तो चंदनू तेथ न पवे, ऐसे मनी कैसे निधरावे, अथवा पातला हे समर्थावे, तेव्हा काहीसाच जेथ निवविल ऐसिया आशा, हरे चंद्रमा आधा ऐसा, वाहिजत असे शिरसा निरंतर,
जे तेथ निवविता आणि सगळा परिमळे चंद्राहुनी आगळा तो चंदनू केवी अवलिळा सर्वांगीण बैसे का रथोद्देके जिये चिये कासे लागलिया समुद्र जाली अनायसे तिये गंगेसी काय अनारिसे गत्यंतर असे म्हणून राजर्षी का ब्राह्मण जया गती मती मीची शरण तया त्रिशुद्धी मीची निर्वाण स्थिती ही मीची या लागी शत नजरे नावे रेगोनी केवी निश्चिंत होवावे कैसेनी उघडिया असावे शस्त्रवर्णी वर्षी आय एम सॉरी शस्त्रवर्षी या झालं नाही 90 पर्यंत झालं 500 पर्यंत जायचं. ओ आय एम सॉरी युअर राईट सॉरी मला वाटलं हा वाचतो मी. अंगावरी पडता पाषाण न सुवावे केवी वोडण रोगे दाटलिया आणि उदासपण वोखदेसी जेथ चहूकडे जळत वणवा तेथून न निगिजे केवी पांडवा तेवी लोका येऊनिया सोपद्रवा केवी न भजिते माते अगा माते न भजवया लागी कवण बळपा आपुला आंगे काही घरी की भोगी निश्चिंती केली ना तरी विद्या की वयसा या प्राणियासी हा ऐसा मज न भजता भरमसा सुखाचा कोण तरी भोग्य जात जे तुले ते एका देहाची निकिया लागले आणि जेथ देह तव असे पाडिले काळांची तोंडी बाप दुःखाचे केणे सुटले तेथ मरणाचे भरे लोटले तिथे मृत्यूलोकी येची शेवटीले जी येणे जाहते हाट वेळे आता सुखासी जीविता आता सुखेसी जीविता कैची ग्राहिकी किजेल पांडुसुता काय राखोंडी फुकता दीपू लागे अशा विषाचे कांदे वाटुनी जो रस घेई जे पिळुनी तया नाम अमृत ठेवुनी जैसे अमर होणे तेवी विषयांचे जे सुख ते केवळ परम दुःख परी काय की जे मूर्ख न सेविता नसरे काशीस खांडोनी आपुले पायींचा खती बांधिले तैसे मृत्यूलोकीचे भले आहे आगवे. चला मग ते पुढे वाचायचंय की वेळ आहे अजून कोण वाचू शकतो? बरं आपल्या 35च ओव्या राहिल्यात याच्यातल्या. 516 पर्यंत मी शैलेशला दिलं होतं. ओके वाचू शकतो 16 पर्यंत. 9:05 झालेत 9:05 झालेत 9:15 पर्यंत वाटेल मग मला वाटतं 16 ओव्या होऊ शकतात. शैलेश वाचतो हो 500च्या 516 पर्यंत या ओव्या आणि म्हणजे अर्थ आणि ओव्या बरं वाचू. एवढ्याकरिता या मृत्यूलोकात सुखाची नुसती गोष्ट कोणाला आपल्या कानाने ऐकता येईल काय? निखारे असणाऱ्या अंथरुणावर आनंदाने झोप कुठून येणार? ज्या लोकातील चंद्र क्षयरोगाने ग्रासलेला आहे, जेथे मावळण्याकरिता सूर्याचा उदय होत असतो, जेथे दुःख हे सुखाचा पोशाख करून जगाला सारखे छळीत आहे, जेथे मंगलरूप अंकुराबरोबरच त्यावर अमंगल गोष्टीची कीड पडते व जेथे पोटात असतानाच गर्भाला मरण घेरते, जे प्राप्त नाही त्याचे चिंतन करावयास मृत्यूलोकाची वस्ती लावते. बरे ते प्राप्त झाले तेव्हा त्याच वेळी ते गंधर्व अदृश्य पुरुष नेतात. बरे ते घेऊन कोणाच्या गावाला गेले त्याचा शोधही लागत नाही. अरे अर्जुना, सर्व वाटांनी शोध केला तरी मृत्यूच्या मुखात गेलेल्यांचे एकही पाऊल परत फिरलेले दिसत नाही व जेथली पुराणे ही सर्व मेलेल्यांच्याच गोष्टीने भरलेली आहेत. या मृत्यूलोकाची रचना करणाऱ्या ब्रह्मदेवाच्या आयुष्यापर्यंत
जेथील क्षणभंगुरतेचा प्रभाव जाऊन भिडतो. अर्जुना, हे नाहीसे होणे कसे सरसकट व्यापक आहे ते नीट ऐक. अशा तऱ्हेची ज्या लोकातील वागणूक आहे, त्या लोकात ज्यांनी जन्म घेतला आहे त्या लोकांच्या बेफिकीरपणाचे मोठे नवलच दिसते. अरे, ज्यापासून इहपर लोकीचा लाभ होतो त्याकरिता हे लोक एक कवडी देखील भांडवल सोडित नाहीत. व ज्या ठिकाणी सर्वस्वाची हीन होते तेथे कोट्यावधी हानी होते ते कोट्यावधी रुपये खर्च करतात. जो अनेक विषय विलासात निमग्न असतो तो सध्या सुखात आहे असे म्हणतात. व जो लोभाने ग्रस्त झाला आहे त्यास या जगात ज्ञानी म्हणतात. ज्याचे आयुष्य थोडे उरले आहे व त्याचप्रमाणे ज्याची बल आणि बुद्धी ही नाहीशी झाली आहे, अशा म्हाताऱ्यास वडील म्हणून नमस्कार करतात. जसजसे मूल वयाने वाढत जाते, वयाने मोठे होते, तसतसे त्याचे आईबाप वगैरे आनंदाने व कौतुकाने नाचतात. पण वरून जरी ते मूल मोठे वाढताना दिसले तरी वास्तविक पाहिले तर आतून त्याचे आयुष्य सरून जात आहे. त्याची त्यांना खंतच नाही. जन्मल्यापासून दिवसेंदिवस ते मूल अधिकाधिक काळाच्या तावडीत जाते. असे असून आईबाप आनंदाने त्याच्या वाढदिवसाचा उत्सव करतात व आनंद प्रदर्शक गुढ्याही उभारतात. अरे अर्जुना, कोणी कोणाला तू मर असे म्हणले तर ते त्यास सहन होत नाही आणि त्याच्या निवृत्तीचा उपाय न करता मेल्यावर रडत बसतात. पण असलेले आयुष्य व्यर्थ जात आहे हे त्यांना मूर्खपणाने समजत नाही. बेडूक सापाकडून उभा गिळला जात असताना देखील तो बेडूक उडत असलेल्या माशांना पकडण्याकरिता जीभ बाहेर काढून वेटाळीत असतो. तशाच तऱ्हेने प्राणी कोणत्या लोभाने तृष्णा वाढवितात कोण जाणे. अरे रे, हे वाईट आहे. मृत्यू लोकातील सर्वच न्याय उफराटा आहे. अर्जुना, तू जरी येथे अकस्मात जन्मला आहेस तरी या मृत्यू लोकाच्या रहाटीतून झटकन मोकळा हो आणि या भक्तीच्या मार्गाला लाग, की त्या भक्तीच्या योगाने माझे निर्दोष स्वरूप पावशील. पुढे करू का? तेवढंच म्हणून वाचायची. म्हणून मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकिजेल कवनाचा श्रवणी, कैंची सुखनिद्रा अंथरुणी इंगळांचा, जिये लोकींचा चंद्र क्षयरोगी, जेथ उदयो होय असता लागी, दुःख लेऊनी सुखाची अंगी, सळीत जगाते, जेथे मंगळाचा अंकुरी, सवेची अमंगळाची पडे पोळी, मृत्यू उदराचा परिवरी, गर्भू गिवसी, जे नाही तया ते चिंतवी, तव तेची नेईजे गंधर्वी, गेलियाची कवणे गावी, शुद्धी न लभे, अगा गिवसिता आघवा वाटी, परतले पाऊलची नाही किरडी, सैंघ निमालिया चियाची गोठी, तिये पुराणे जेथीची, जेथी चिये अनित्यतेची थोरी, करितया ब्रह्मयाचे ऐश्वेरी, कैसे नाही होणे अवधारी, निपटुनिया, ऐसी लोकींची जिये नांदणूक, जेथ जन्मले आधी जे लोक, तयाचिये निश्चिंतीचे कौतुक दिसत असे. पै दृष्टा दृष्टीचिये जोडी, लागी भांडवल न सुटे कवडी, जेथ सर्वस्वे हानी तेथ कोडी, वेचिता गा, जो बहुवे विषय विलासे गुंफे, तो म्हणती उवाये पडिला सापे, जो अभिलाष भारे दडपे, तया ते सज्ञान म्हणती, जयाचे आयुष्य धाकुटे होय, बळ प्रज्ञा जिरोनी जाय, तयाचे नमस्कारिती पाय,
वडील म्हणून. जवळ बाळ बळिया वाढे, तव तव भोजे नाचती कोळे, आयुष्य निमादे आतुलिये कडे, ते ग्लानीची नाही. जन्मदिया दिवस दिवसे, हो लागे काळाची ऐसे, की वाढती करीती उल्हासे, उभविती गुडिया. अगामर हा बोलून साहती, आणि मेलिया तरी रडती, परी असते जात न गणिती गहिसपणे. दूर सापे गळी जतू आहे उभा, की तो मासिया वेटाळी जिभा, तैसे प्राणीये कवणा लोभा, वाढविती तृष्णा. अहा कटा हे वोखटे, मृत्युलोकीचे उफराटे, येथ अर्जुना जरी अवचटे, जन्मलासी तू. तरी झडझडोनी वहिला निघ, ये भक्तीची ये वाटे लाग, जिया पावसी अव्यंग निजधाम माझे. व्हेरी गुड. शेलेसचा दिवस होता. चला म्हणूया. आता विश्वात्मके देव येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषो जला असायदान हे, जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो. जो जे वांछील तो ते लावो प्राणिजात, वर्षत सकाळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेट तू भूता, चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे ढव पियुषांचे, चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जना सोय रे होतू. किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो नीती लोकी, भजिदो आदि पुरुषी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी. दृष्टादृष्ट विजये होवावे जी, तेथ म्हणे श्री विश्वेश्वराव, हा होईल दानपसाव. येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला, सुखिया झाला, सुखिया झाला. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते, पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति